नमस्कार. मी ॲडव्होकेट भारती अरुण कुलकर्णी. सर्वत्र शारदीय नवरात्र चालू आहे. प्रत्येकाच्या घरी घट बसलेत. नवरात्र बसलं आहे. त्यामुळे अत्यंत प्रसन्न असं मंगलमय वातावरण सगळ्यांकडे आहे. जगदंब 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 अशी ही जगदंबा म्हणजेच ही विश्वाची माता, ब्रह्मांडाची जननी आपल्याला फक्त म्हणजे आता हे ब्रह्मांड म्हणजेच आता आपल्याला फक्त हे मिल्की वेव्ज माहिती आहेत, म्हणजे आकाशगंगा. अशा असंख्य आकाशगंगा, त्या असे असंख्य आकाशगंगा मिळून जे ब्रह्मांड तयार झाले त्याच्याही पलीकडे जे जे आहे त्या ब्रह्मांडाची जी जननी आहे ती ही जगदंब, तीच ही आदिमाया आदिशक्ती. जगदंब जगदंब अशी ही जगदंब म्हणजेच आदिमाया आदिशक्ती आपण नवरात्रामध्ये म्हणजेच आता हे जे शारदीय नवरात्र आहे, अर्थात विविध प्रकारचे नवरात्र वर्षभरामध्ये येतात. गुप्त नवरात्र असतं, शारदीय नवरात्र असतं. तर हे नवरात्र ह्या नवरात्रामध्ये ही आदिमाया आदिशक्ती जगदंब नवदुर्गा रूपामध्ये प्रत्येकजण तिला पूजतं. म्हणजेच ती शैलपुत्री आहे, ती ब्रह्मचारिणी आहे, ती चंद्रघंटा आहे, ती कुष्मांडा आहे, ती स्कंदमाता आहे, ती कांत्यायनी आहे, ती कालरात्री आहे, ती महागौरी आहे, ती सिद्धिदात्री आहे. तिचं आवाहन करतात, आवायामी पूजयामी स्थापयामी. अशी अशी ही आदिमाया आदिशक्ती म्हणजे जगदंब जगदंब जगदंब. तीच महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आहे. आणि ही जगदंबा दशमहाविद्या पण आहे. म्हणजेच काली, तारा, त्रिपुरा सुंदरी, भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता, धुमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमलात्मिका अशा रूपामध्ये तिला, दशमहाविद्या रूपामध्ये तिला पूजली जाते. जगदंब 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 अशी ही आदिमाया आदिशक्ती म्हणजे जगदंब. तिची रूपे किती वर्णावी. ती विविध रूपामध्ये, तीच सती आहे, तीच पार्वती आहे, तीच दुर्गा आहे, तीच उमा आहे, तीच गौरी आहे, तीच पार्वती, तीच जगदंब, तीच भवानी आणि तीच शांतादुर्गा आहे, तीच मुंबादेवी आहे, तीच अन्नपूर्णा देवी पण आहे. अशी ही आदिमाया आदिशक्ती जगदंब जगदंब जगदंब. तीच महालक्ष्मी, तीच तुळजापूरची भवानी, तीच माहूरची रेणुका म्हणजेच ही शक्तिपीठ. हीच जगदंब. ही 52 शक्तिपीठांच्या रूपामध्ये, अर्थात ह्या 52 शक्तिपीठांची आपल्याला कहाणी माहिती आहे. हीच 52 शक्तिपीठं ह्या जगदंबेची आहेत. आता ही सप्तशृंगी माताही आहे, ती एकविरा माताही आहे, ती अन्नपूर्णा देवीही आहे. अशी ही जगदंब जगदंब जगदंब. अशा या जगदंबेला स्मरून तिच्या चरणी संपूर्ण नमन, टोटल सरेंडर, घालिंग लोटांगण वंदिन चरण म्हणजेच टोटल सरेंडर होऊन एकच त्या जगदंब चरणी मागणं की काय मागणार, आपण सतत तिच्याकडे मागतच असतो. त्यामुळे सर्वे सुखिना भवंतु, सगळ्यांचं मंगलमय हो, सर्व सुखी हो, सर्वांना सद्बुद्धी मिळू दे, प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण, चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. आता ही अशी जगदंब जगदंब जगदंब. आता हा व्हिडिओ ह्या जगदंबेला स्मरून करण्याचा हेतू एवढाच. आत्ता जवळजवळ रात्री म्हणजे 12:30 वाजून गेलेत. मी नेहमी म्हणते तसं की मी खरंच स्क्रिप्ट लिहित नाही. एक काहीतरी हुवेवर अप देअर, म्हणजे जी काय परमात्म्याची शक्ती आहे, जगदंबेची इच्छा, मी स्क्रिप्ट लिहित नाही. म्हणजे सुचलं म्हणून आत्ता मी व्हॉईस रेकॉर्डिंग करते मोबाईलमध्ये. आणि असंच मनामध्ये आलं की ह्या इतक्या रूपामध्ये जगदंबा आहे, इतक्या रूपामध्ये अजूनही म्हणजे ग्रामदेवता आहे, गावदेवता आहे, इतक्या रूपामध्ये त्या देवीची पूजा केली जाते. तर ही स्त्री, ही शक्ती बघा, शक्ती ना इज ऑलवेज मूव्हिंग. शिवशक्ती आपण म्हणतो, शिवा इज स्थिर आहे. आणि शक्तिरूपेण संस्थिता आपण तिला आवाहन करतो, बुद्धिरूपेण संस्थिता आपण तिला आवाहन करतो, बरोबर आहे. ती सतत कार्यरत असते. ती शक्ती, ती आदिमाया आदिशक्ती, ती जगदंब. सकाळी 5 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून स्त्री उठते,
ती अविरत रात्रीच्या झोपेच्या क्षणापर्यंत ऑफकोर्स म्हणजे हाऊसवाईफ सध्या आता म्हणजे मी ॲडव्होकेट असल्यामुळे नाही म्हणत आहे, पण हल्ली हाऊसवाईफ नाही म्हणत, होम मेकर म्हणतात. आणि खरोखर आहे, की जी गृहिणी आहे ना, ती म्हणजे हॅट्स ऑफ, खरोखर हॅट्स ऑफ. वर्किंग वुमनला थोडं तरी कन्सेशन जरा तरी म्हणजे दोन्ही तारेवरची कसरतच, पण की घरातली अनएंडिंग कामं, सकाळपासून रात्रीच्या झोपेपर्यंत अक्षरशः आपण म्हणतो ना, की सगळ्या दिशांकडनं ती स्त्री करत असते. त्या माऊलीला आराम नसतो. खरंच त्या माऊलीला आराम नसतो. काय अपेक्षा असते? तर फक्त एक जस्ट ॲप्रिसिएशनची. कोणीतरी म्हणावं, "अगं, दमलीस का गं? पाणी देऊ का गं?" एवढं जरी केलं ना, तरी म्हणजे अक्षरशः तिचे श्रम कुठच्या कुठे पळून जातात. कारण सकाळी उठल्यापासून, चहा करण्यापासून ते डबा, नाश्ता, जेवण, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा-पाणी, नाश्ता, जेवण, रात्रीचं जेवण, परत उद्या सकाळला काय आणि इन बिटवीन जे प्रिपरेशन असतं ना, सोपं नाही आहे ते प्रिपरेशन करणं. सोपं नाही आहे ते. सर्वत्र म्हणजे गहू दळायला टाकायचे, आणायचे इथपासून इतकं भाजी आणायची, निवडायची, किती वेळ जातो त्याच्यामध्ये. म्हणजे ती शक्ती अखंड कार्यरत असते. अखंड कार्यरत. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती शक्ती म्हणजे ती स्त्री, म्हणून मी ती शक्ती म्हटलं, ती घरचे रिच्युअल्स कारण सासरी जाते ती. ती मुलगी माहेरून सासरी जाते, तर माहेरचे संस्कार घेऊन ती सासरी जाते आणि दोघांचं ब्लेंड छान सुंदर ती एक स्त्री करते. बरोबर? म्हणजे कसं म्हणजे ते दोघांचं ब्लेंड करते, की खूप वेळा असं होतं ना, की माहेरचे आपले रीतिरिवाज वेगळे असतात, म्हणजे पद्धती आणि सासरच्या वेगळ्या असतात. पण ती स्त्री इतकं सुंदर ब्लेंड करते हां, ते रिच्युअल्स. आता हे नवरात्र आलं, तर पोथी वाचणं, देवीची पूजा करणं, देवीला आपापल्या घरच्या पद्धतीप्रमाणे, रूढीप्रमाणे सर्व नैवेद्य दाखवणं किंवा तिची आरती करणं, काही स्तोत्र म्हणायचे असतात ते म्हणणं. तर ह्या म्हणजे अक्षरशः ऑफिसमधून यायचं, हातपाय धुवायचे आणि सगळं कामाला लागायचं. येता-येता इव्हन आय डू द सेम कारण म्हणजे येता-येता हातामध्ये पिशव्या असतातच. परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बाबा मॅटरचा अभ्यास करायचा. जर का ती टीचर असेल तर शाळेत काय मुलांना शिकवायचं, ऑफिसमध्ये असेल तर काय ऑफिसमध्ये काम करायचं, बँकेत असेल तर काय बाबा बँकेत आज आहे पेंडिंग काम आणि घरात तर काही विचारूच नका. म्हणजे खरोखर सो दॅट वी एक्सपिरियन्स वेन वी हॅव अ हॉलिडे लाईक असं. तर हा एवढं सगळं सांगण्याचा उद्देश असं, की आणि आलं गेलं घरात म्हणजे ते एक आहेच पाहुणे आलं गेलं त्यांचं सगळं आदरातिथ्य करणं. सगळ्या बाजूनी अक्षरशः खरोखर म्हणजे इतकी ती शक्ती उभी असते ना दिवसभर. का तर फक्त आपल्या घरच्या लोकांसाठी. घरातली लोकं सुखी राहावीत, घरातल्या लोकांचं सगळं चांगलं व्हावं, हाच त्या पाठीमागे उद्देश असतो. विषय लक्षात आला तुमच्या? तर मी म्हणजे आत्ता मनात असं आलं, की आता मी म्हटलं, की हे नवरात्र आहे, हे घटस्थापना आहे. 9 दिवस 9 रात्र आपल्यातील सर्व म्हणजे जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत त्याला आपण म्हणू शकतो, की मद, मोह, मत्सर, जेलसी, कंपॅरिझन, हेट्रेड हे सर्व आपण दूर करावेत. त्या मातेच्या चरणी लीन होऊन, की त्याच्यावर आपण ओव्हरकम करावं. प्रत्येक स्तोत्रामध्ये सुद्धा बघा, जर का नीट आपण बघितलं, आता महालक्ष्मी अष्टकम आहे. आपण देवीकडे सतत मागतच असतो. ह्युमन बीइंग ना, आपण सतत मागतच असतो. असं मला वाटतं, की प्रत्येक स्तोत्र बघा, आपण शेवटी एंडला काय आहे, आपण मागतोय. काही ना काहीतरी मागतोय. तर आता हा बॅकग्राऊंड सांगायचा एवढाच उद्देश, की ही जे धकाधकीचं जीवन आहे, तर थोडंसं समजा त्या मुलीला, त्या सुनेला जर का नाही बाबा
पोथी वाचायला मिळाली किंवा नाही स्तोत्र म्हणायला मिळालं तर तिने मोबाईलमध्ये लावून ठेवावं. आता हे मोबाईलमध्ये लावल्यामुळे अख्ख्या घरामध्ये त्याचे व्हायब्रेशन्स स्प्रेड होतात आणि ऐकता ऐकता आपलंही पाठ होतं. खूप हल्ली कॉन्व्हेंट एज्युकेशन असल्यामुळे कदाचित संस्कृत शब्द किंवा ते स्प्लिटअप कसे करायचे ते नीट समजत नाही किंवा लक्षात येत नाही खूप वेळेला. पण म्हणायची तर खूप म्हणजे मनापासून त्या मुलींची इच्छा असते. तर त्याच्याकरता म्हणजे दुर्गा कवच, अर्गला स्तोत्र, कुंजिका स्तोत्र. आता कुंजिका स्तोत्र जे आहे ना, तर ते त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की कुंजिका स्तोत्र म्हटल्याशिवाय सप्तशतीचा पाठ करतो त्याला सिद्धी प्राप्त होत नाही. म्हणजे कुंजिका स्तोत्र म्हणणं फार आवश्यक आहे. तसंच श्रीसूक्त, तर श्रीसूक्त, लक्ष्मी अष्टकम, कुंजिका स्तोत्र, अर्गला स्तोत्र, आणखीनही अशी जे आपण डे टू डे ह्याच्यामध्ये आपण म्हणतो स्तोत्र, ती मी म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सगळ्यांनी क्षमा करावी मला, कारण मला स्वरासुराचं ज्ञान नाही. आता वयानुसार माझा थोडासा आवाजही कदाचित काय त्याला म्हणतो ना, असं थोडासा फाटत असेल, कारण मी माझ्या मोबाईलवर रेकॉर्डिंग करते आणि तेच मी अपलोड करते. पण माझं इंटेन्शन इट्स व्हेरी प्युअर, म्हणजे विदाऊट म्युझिक. परत मी हे आय विल ट्राय टू की लाईक बॅकग्राऊंडला काहीतरी थोडंसं लाईट पीस एखादा टाकता आला तर, पण दॅट शुड बी ऑल्सो द ॲप्रोप्रिएट असं. तर थोडासा मला वाटतं आता हा व्हिडिओ म्हणजे ऑडिओ थोडक्यात जरासा जास्त झाला असेल, पण दिस इज अ ग्रॅटिट्यूड, माय ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स ईच अँड एव्हरी लेडी ऑन दिस अर्थ. कारण ती म्हणजे अगदी लहान मुलीपासून ते मोठ्या स्त्रीपर्यंत ही आदिमाया आदिशक्तीच्या रूपामध्ये इतकं सुंदर संसार सांभाळते, इतकं सुंदर घर सांभाळते, इतकं सुंदर म्हणजे अक्षरशः सगळ्या बाजूनी करते. तिला नमन करून तिच्याच काय त्याला म्हणावं, तिच्याच आदेशानुसार म्हणा किंवा तिने मला बुद्धी दिली म्हणून म्हणा, असं माझं हे प्युअर इंटेन्शन आहे. तर ते आणि अर्थात माझं काही चुकलं समजा, की बाबा एखादं स्तोत्र म्हणताना एखादा शब्द चुकला किंवा एखादं प्रोनाऊन्सिएशन चुकलं, तर ते मात्र नक्की मला सांगा. म्हणजे तशी मला माझ्यात सुधारणा करता येईल. तर सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. जगदंब जगदंब जगदंब.